आता करेक्ट आहे का नाही 3:45 झाल्यात. मी आत्ता उठले 3:45 वाजता. सगळ्यात आधी तर माझ्या दोन्ही पोरांना बघितलं, दोन्हींच्या बी अंगावर वाकळ नव्हतं. रातभर लक्ष असते तरी बी लाडू सारख्या अंगावरनं वाका काढून टाकून देत असत्या. मग पहिला तर तिला नीट झोपवलं दोघांना आणि थोडा वेळ बाहेर गेले. इथं पुढं असा विचार केला की ब्रह्ममुहूर्तमध्ये उठायचं आणि देवाचं नाम जप करत राहायचं. सकाळची हवा खूप चांगली ताजी आणि फ्रेश वाटत होतं आणि खूप चांगलं बी वाटत होतं. ह्याच्या आधी तर उठत होते 7 वाजता ते टिफिन बनवायसाठी. म्हणलं थोडं इथनं पुढं जरा लवकर उठून देवाचं नामजप करत राहायचं आहे. मग आंघोळ वगैरे करून देवाला सगळ्यात पहिलं तर दिवा लावला, अगरबत्ती लावला आणि थोडा वेळ पूजा केल्या आणि म्हणलं काउंटरनं आपलं नामजप करत राहायचं आहे. चला तर माझं सकाळचं रुटीन शेअर करते. टाईम असं भरपूर होता माझ्याकडं. सगळ्यात आधी तर मिशनीला कपडे लावून घेतले धुवायला आणि टिफिन फक्त ह्यांचाच बनवायचं होता. आज रविवार, लाडूला शाळेला सुट्टी होती म्हणून टिफिन बनवायला घेतले. टिफिन झालं, सगळं परफेक्ट टायमावर झालेलं. लवकर उठलेले ही फायदे असतात की सगळं परफेक्ट टायमामध्ये होऊन जातं. आजच्या दिवशी एवढंच होतं. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.